वणी तालुक्यातील भांदेवाडा येथे जय जगन्नाथ क्रीडा मंडळातर्फे स्वर्गीय गणेश बलकी यांच्या स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसोबतच भांदेवाड्यात जन्मलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता। दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी 2025। स्थळ जय जगन्नाथ क्रीडांगण भांदेवाडा। प्रथम पुरस्कार 31,116 रुपये मोहम्मद असलम राजूर कॉलरी यांच्यातर्फे। द्वितीय पुरस्कार 21,116 रुपये विदेही श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा यांच्यातर्फे। तृतीय पुरस्कार 16,116 रुपये बशीरुद्दीन खान यांच्या स्मरणार्थ फैजल बशीर खान यांच्यातर्फे। चतुर्थ पुरस्कार 11,116 रुपये आर.डी. कृषी केंद्राचे संचालक राजू डावे यांच्यातर्फे। एक गाव एक संघ ही संकल्पना राबवण्यात आली होती। या कार्यक्रमात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर भावुक झाले आणि त्यांनी त्यांच्या मामाच्या गावाची आठवण सांगितली। ते म्हणाले की माझ्या हस्ते भांदेवाडा गावातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य आहे। मी भांदेवाडा गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे। विशेष 35 सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोबाडे यांनी केले। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या भांदेवाडा गावचे भालचंद्र चोपणे साहेब माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ आणि माननीय संजय भाऊ देरकर, मी आता भाचा या नात्याने म्हणा किंवा हे दोनही जावई आहेत, भांदेवाड्याचे दोनही जावई आहेत आणि जावयांच्या हस्ते आमचा भांदेवाडा गावच्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो आहे, त्याचा मनापासून फार आनंद होतो आहे। यानंतर जे आमचे जुने मित्रमंडळ होते, आमच्यापेक्षाही ज्येष्ठ असणारे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांच्या या निमित्तानं भेटीगाठी झाल्या। या गावाशी असलेली नाळ पुन्हा जोडण्यात आली आणि अशाच प्रकारे या युवक मंडळाकडून अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होत राहो आणि आम्हाला नेहमीच या कार्यक्रमासाठी बोलावं एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो। गावाजवळ महाविद्यालय आहेत, गावामध्ये शाळा झालेली आहेत, परंतु आमच्या नंतर मात्र नोकरीला बरेच दिवसापासून मिलमिले सर असेल त्या बॅचपासून पुन्हा नोकरीला मात्र लागलेले नाहीत। तर कुठेतरी ही जी परंपरा जी खंडित झालेली आहे, मला माहीत आहे की तुम्हाला कल्पना नसेल, माझे रूम पार्टनर रामकृष्ण बोबडे, त्यानंतर नथुजी चिंचोलकर यांच्यासोबत मी शिकलेलो आहे। रामकृष्ण बोबडे आणि मी एकत्रित असताना ते नोकरीला लागले आणि मी मात्र प्रथम वर्षालाच होतो, कारण माझ्या नशिबात बोर्डाची एकही परीक्षा पास होणं नव्हतं। त्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षा अशा त्या 4थ्या वर्गात नापास झालो, 7व्या वर्गात बोर्डाची परीक्षा होती पुन्हा नापास झालो, 10वीची बोर्डाची परीक्षा होती पुन्हा नापास झालो 2दा, 12वीची बोर्डाची परीक्षा होती। योगाने माझ्या मोठ्या भावाची ट्रान्सफर चंद्रपूरला झाली। मी या गावचा उपसरपंच होतो एका गाडी आणि ट्रान्सफर झाल्यानंतर मला घेऊन गेलं, तिथून कुठेतरी मला वळण मिळालं की मी ज्या बोर्डाच्या प्रत्येक परीक्षा अनेकदा 2-2दा फेल झालो, त्या ठिकाणी मात्र मी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं पास झालो आणि PGला सेकंड युनिव्हर्सिटी टॉपर होतो आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आता मी रिटायर झालेला आहे, उपप्राचार्य होतो, 30 वर्षाची सेवा झाली। तर हे कुठेतरी आपलं गाव जे एक आदर्श होतं शिक्षणाच्या संदर्भात, आज सर्व सुविधा असून मात्र तसं होत नाही। तर कुणीही मी सांगण्याचा उद्देश हा की जिद्द जर ठेवली तर आपण काही शक्य करू शकतो। कबड्डी हा खेळ शौर्याचा खेळ आहे। या शौर्याचा खेळ जसा सगळ्यांना आवडतो तसा राजकारणाचा देखील खेळ सगळ्यांना आवडतो। म्हणून बोलताना सरांनी म्हटलं की दिव्याखाली अंधार, म्हणजे दिव्याखाली जो प्रकाश असतो, दिव्याखालचा जो अंधार दिवा जो प्रकाश देतो, त्या प्रकाशाने तुमच्या सगळ्यांचं जीवन प्रकाशमय झालं आणि त्याचे तुमचा सत्कार झाला। म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप मोठं काही जे तुमचं काम होतं त्या कार्याला
कुठेतरी तुमची दखल झाली आणि ती दखल म्हणजे आज अशा वेळेत झाली की तुम्हाला 40 वर्षाचा इतिहास तुम्ही आज इथे सर्वांसमोर ठेवला. आणि ज्यावेळेस सर 15 पैशाचा कार्डाचा जो विषय निघाला होता त्यावेळी त्या सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. म्हणजे ते 15 पैसे किती महत्त्वाचे होते. आज ते खूप महत्त्वाचे शब्द तुम्ही सांगून गेले सर, की आजच्या घडीला आमच्या हातात 15 हजाराचे मोबाईल आले पण आम्हाला आमची जगण्याची दिशा मिळाली नाही. पण तुमच्या 15 पैशाच्या कार्डमध्ये तुम्ही सगळे घडले, हे खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि त्या 15 पैशाच्या कार्डमध्ये आमचे आमदारसुद्धा या गावचे भाचे आहे, हे सुद्धा अभिमानाची बाब आहे. आणि त्यांच्याकडून तुमच्या सगळ्यांचा सत्कार होणं हा देखील मोठी अभिमानाची बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गावातले सगळ्यात जास्त मुलं शासकीय सेवेत आहे, याचासुद्धा फार मोठा आनंद आहे. कारण अनेक गावामध्ये रोजगार मिळत नाही. आम्ही रोज भाऊच्या हस्ते असतो, अनेक गावातले लोक येतात की मला रोजगार द्या रोजगार द्या, पण तुमच्या गावामध्ये शासकीय रोजगारामध्ये सुद्धा तुमचे लोक आहेत. फार आनंदाचा गाव आहे. आणि आयोजकांनी फार सुंदर हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि कबड्डी हा शौर्याचा खेळ आहे. एक हार असतात तर एकाची जीत असतात. कबड्डीमध्ये एका टीमची हार असतात तर दुसऱ्या टीमची जीत असतात. जिंकणारा जरी आनंदी असला तरी हरणाऱ्यानं मात्र रडू नये. समजलं का? जिंकणारा जरी आनंदी असला तरी हरणाऱ्याने मात्र रडू नये. लढणं शिकलं पाहिजे. आणि कबड्डी ते लढणं शिकवणारा शौर्याचा खेळ आहे. लहान असो की म्हातारा असो की कोणी असो, याला कबड्डी आवडणारा हा खेळ आहे. कारण कबड्डी हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ आहे. म्हणून या मातीशी जुळलेल्या खेळा सर्व टीमला माझी शुभेच्छा देतो.